राम शेतकरी मित्रांनो, आपण 2 दिवसापूर्वी आता हे सबमेनच्या इकडे 2 दिवसापूर्वी फवारणी केलेली होती. स्लरी पावडर, देशी दारू, ताक, गूळ, अंडी यांचं मिश्रण करून प्रतिपंप 200 ml टाकून फवारणी केलेली होती. आणि ह्या बाजूला काल झालेली आहे. संध्याकाळी काल झालेली आहे. ह्याच्यात आता दोघांमध्ये बघा परिवर्तन. याच्यात तर उद्यापर्यंत क्लिअर होणार आहे, त्यात शंका नाही आहे. आता 2 दिवसापूर्वी झालेल्यामध्ये पूर्ण जो येणारा भाग आहे तो पूर्ण क्लिअर झालेला आहे. विशेष म्हणजे जे फळफांद्या असतात, यगड फांदी आहे याचं बी तेच क्लिअर आहे. आता फळफांदीचे बी बघितलं तर ते पण क्लिअर निघतं आहे. आतले पाणी थोडंसं नॉर्मल हे झाले, वातावरणामुळे झालेलं असे. आणि आतासुद्धा वातावरण क्लिअर म्हणजे पाऊस पडतो आहे. आता रिमझिम असं मोबाईल धरू शकतो आहे मी, ओला होत नाही असं पाऊस आहे. आता यामध्ये जे आपल्याला या फवारणीचा फायदा झालेला आहे ते आपल्याला दाखवतो आहे. म्हणजे काहीतरी 1 इंच वाढ झालेली आहे. आणि कालच झालेला याच्यात अजून अपेक्षित रिझल्ट नाही आहे. या पर्वामध्ये याला आपण उद्याला जेव्हा येऊ आपण त्यावेळेला तेव्हा इथेही परिणाम दिसतील. आता हे समोरासमोर आहे. असं नाही की एका अर्ध्या लाईन चांगली असेल त्याचे दाखवतो असं नाही आहे. जनरलमध्ये तोच भाग आहे. म्हणजे 1 इंच वाढ प्लस रिझल्ट समोर दिसतो आहे. पानं क्लिअर आहेत. आणि कालच झालेल्या याच्यामध्ये म्हणजे पाहिजे तसं दिसत नाही. अजून 2 दिवसामध्ये क्लिअर होऊन जाईल. म्हणजे त्याच्यात पण आपल्याला परिणाम दिसतीलच, यात शंका नाही आहे. कारण हे आपण सबमेनच्या खालचा भाग फवारणी करून घेतलेली होती 2 दिवसा अगोदर. कारण क्षेत्र मोठं असल्यामुळे आपल्या एकटा असल्यामुळे टाईम लागतोच. एका दिवसात फवारणी होत नाही, 2 दिवस लागतात. तर शेतकरी मित्रांनो, जे आपण स्लरी पावडरमध्ये देशी दारू हे जे ॲड केलेलं होतं याची जी कुजन प्रक्रिया आहे ती जबरदस्त आहे. आणि विशेष म्हणजे जशी प्रक्रिया आहे तसे रिजल्ट समोर दिसत आहेत. आता ह्या अशा पद्धतीचा कापूस आपला हा कापूस 2 जून रोजी आहे. आजपर्यंत आपण खर्चिक कधी म्हटली तर हे स्लरी पावडर, अंडे याच्यावरच खर्च झालेला आहे. नाहीतर याच्या अगोदर आपण घरगुती निविष्ठात सर्व फवारणी करतो. पण आपण स्लरी पावडर तयार केलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे ट्रायल बेस प्रयोग करावे लागतात. आणि काही शेतकऱ्यांनी केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण स्वतःही करतो. तेव्हाच आपण शेतकऱ्यांना पूर्ण खात्रीशीर माहिती देत राहतो. म्हणजे चांगलाच परिणाम भेटला आहे. रासायनिकमध्ये करून बघायला लागल्यास आणि याच्या दोघंही वेगवेगळ्या फवारण्या करा, तुम्हाला तुमचे परिणाम समोर दिसतील. ही तूर आहे. तुरीलाही आपण तोच वापर करतो. आपण आजपर्यंत 1ही रुपयाचं रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक असं फवारणीसाठी तरी आजपर्यंत वापर करत नाही. आपण फक्त आपल्या घरगुती निविष्ठा ज्या SR कल्चरपासून तयार केलेल्या असतात तेच. धन्यवाद.